Next point, potential energy from topic work and energy. Try this. An arrow is released from a stretched bow. Water kept at a height flows through a pipe into the tap below. A compressed spring is released. Which word describes the state of the object in the above examples? Where did the energy required to cause the motion of the object come from? If the objects were not brought in those cases, in those states, would they have moved? No. फर्स्ट एक्झाम्पल, अन ॲरो इज रिलीज फ्रॉम अ स्ट्रेच्ड बो. तर या ठिकाणी आपल्याला धनुष्य बाणातून हा बाण आपल्याला सोडायचा आहे. आणि सोडण्याच्या पूर्वी आपल्याला काय करणं आवश्यक आहे की या धनुष्यावरती हा जो बाण आहे स्ट्रेच करणं आवश्यक आहे. स्ट्रेच केल्यामुळे काय होईल की या ॲरोमध्ये जी काही एनर्जी या ठिकाणी स्टोअर होईल तेवढ्या एनर्जीमुळे ज्यावेळेस आपण रिलीज करणारा ज्यावेळेस हा ॲरो रिलीज करणार तर तो अधिक जास्त वेगाने सोडला जाईल. त्यानंतर सेकंड, वॉटर केप्ट ॲट अ हाईट फ्लोज थ्रू अ पाईप इन टू द टॅप बिलो. तर जो वॉटर टँक आहे जो जितक्या हाईटवरती आपण ठेवणार तितक्या हाईटवरनं जास्त हाईटवरती ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये जी एनर्जी जास्त स्टोअर होते त्यामुळे थ्रू पाईप तो जो आहे खालच्या नळातनं इझिली फ्लो होण्यास सुरुवात होते. A compressed spring is released. So student, in all these cases, the state of each and every object, here an arrow, the water tank kept at height and a compressed spring, all these states are responsible to move all these objects or to set these objects in motion. So the energy stored in an object because of its specific state or position is called its potential energy. So what is potential energy? The energy stored. जी एनर्जी स्टोअर केली जाते ऑब्जेक्टमध्ये ड्यू टू इट्स स्पेसिफिक स्टेट, तो ज्या स्थितीमध्ये आहे किंवा ज्या पोझिशनमध्ये तो ठेवलेला आहे, ज्या स्थितीमध्ये ज्या स्टेटमध्ये ज्या पोझिशनमध्ये आहे त्या पोझिशन किंवा स्टेटमुळे जी एनर्जी ऑब्जेक्टमध्ये स्टोअर होते त्या एनर्जीला आपण पोटेन्शियल एनर्जी असे म्हणतो. होल्ड अ चॉक ॲट अ हाईट ऑफ 5 सेंटीमीटर फ्रॉम द फ्लोअर अँड रिलीज इट. नाव स्टँड अप स्ट्रेट अँड देन रिलीज द चॉक. इज देअर अ डिफरन्स इन द रिझल्ट ऑफ द टू ॲक्टिव्हिटीज? इफ सो, व्हाय? येस. इफ we hold a chalk at a height of 5 centimeter from the floor and if we release it, this chalk easily fall down on the floor. But when we stand up straight and then release the chalk, then chalk also fall down, but in this case the chalk will fall down on the floor, but it get broke. म्हणजेच तो चॉक जो आहे तो त्याचे तुकडे तुकडे होते. इज देअर अ डिफरन्स इन द रिझल्ट इन द टू ॲक्टिव्हिटीज? येस. ज्या पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये चॉक हा 5 सेंटीमीटर हाईटवरती आपण धरलेला होता आणि तो अगदी कमी हाईटवरतून या फ्लोअरवर म्हणजे जमिनीवर सोडला तर तो सहजतेने खाली पडतो. परंतु तो चॉक जर खूप उंचावरनं जर आपण खाली सोडला तर त्या खडूचे तुकडे तुकडे होतात. Expression for potential energy. Now see here, to carry an object of mass m to a height h above the earth's surface, a force equals to mg has to be used against the direction of the gravitational force. The amount of work done can be calculated as follows. So work done, force into displacement. आता या ठिकाणी काय करतोय आपण, एक ऑब्जेक्ट आहे हॅविंग मास m, तो ग्राउंड सरफेसपासून याच्या हाईटवरती ठेवलेला आहे. या ऑब्जेक्टवरती जो फोर्स अप्लाय होतो इज इक्वल टू m इंटू जी, एवढा फोर्स या ऑब्जेक्टवरती अप्लाय होतो. वेअर m बी द मास ऑफ एन ऑब्जेक्ट अँड g बी द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी और ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट. द अमाउंट ऑफ वर्क डन कॅन बी कॅल्क्युलेटेड. सो वर्क डन इज नथिंग बट द फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हिअर फोर्स इज गिवन बाय m इंटू जी अँड डिस्प्लेसमेंट इज h.
So what is W? W is equal to mgh. The amount of potential energy stored in the object because of its displacement, potential energy is equal to m into g into h. So the displacement to a height h causes the energy equals to mgh stored in the object. So student, this is all about the expression of the potential energy. So to calculate the potential energy of any object which is placed at height h, then we can use this formula where W is equal to m into g into h, m be the mass of an object, g be the acceleration due to gravity, and h be the height of an object from the ground surface. So this is all about potential energy. Thank you.